मराठा आंदोलक मुंबईला जाण्यासाठी निघालेले आहेत। आता सध्या ते नवी मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। आता वाजले आहेत सध्या रात्रीचे 8। आपण पाहू शकता की त्यांनी आपलं सगळं रेशन धान्य वगैरे घेऊन आले आहेत। इथेच त्यांनी आपला संसार मांडलेला आहे, जेवण करायला सुरुवात केली आहे, जेवण बनवत आहेत। म्हणजे तिकडून काही निर्णय येईल किंवा किती वेळ लागेल ते माहित नाही, म्हणून साठी ते येताना शिदा घेऊनच आलेत। म्हणजे इथून ते स्वयंपाक करून जेवण वगैरे पुढे मार्गस्थ होतील। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की सर काय सांगाल, तुम्ही सगळं जेवण वगैरे घेऊन आलेलं आहात। प्रथमतः मी ज्ञानेश्वर देशमुख, आमचं गाव मोहा, तालुका परळी, जिल्हा बीड। आम्ही ह्या नियोजनाने आलेलो आहोत। जर आरक्षण समजा लगेच लागू केलं, त्यांनी अंमलबजावणी वगैरे केलं तर आमची तयारी लगेच निघायची आहे। जर त्यांनी समजा नाही केली त्याची अंमलबजावणी वगैरे, तर सध्याच्याला 15 दिवसाचं नियोजन आहे आमचं। त्यानंतर समजा आणखीन समजा जर काही त्यांचा निर्णय लागतच नसेल 15 दिवस समजा होऊन पण, तर आणखीन तयारी आहे तिकडून आणण्याची। 15 दिवसांचं नियोजन केलेलं असं त्यांचं म्हणणं आहे। आपण आणखीन काही आंदोलक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा काय सांगाल, मागच्या वेळी पण तुम्ही आला होतात, तुम्हाला वाशीला आल्यावरती निवेदन देण्यात आलं, आता परत तुम्हाला यावं लागलेलं आहे। नाही, त्याची जर अंमलबजावणी झाली असती ना तर येण्याची वेळच पडली नसती। आणि ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचं तुम्ही आश्वासन देता ते अंमलात आणणं सुद्धा गरजेचं असतं, पण असं दिसतंय की निवळ पोकळ आश्वासन देणं आणि वेळ काढणं किंवा वेळ काढून घेणं हेच सरकारचं धोरण आहे, याच्यातून दिसत आहे। आणि त्याच्यामुळेच ही परत वेळ ओढावलेली आहे आमच्याकडे। म्हणजे इथं परत यायचं, परत आंदोलन करायचं। मागणी काय आहे? आरक्षण आहे, बरोबर आहे। आम्ही काही वैयक्तिक स्वार्थासाठी मागत नाही। ज्या काही अडचणी आहे किंवा ज्या काही गोष्टी आम्ही अनुभवलेल्या आहेत त्यासाठी आरक्षण आम्हाला गरजेचं आहे, आणि त्याच्यामुळेच आम्ही आरक्षण मागत आहे। जर का आता सध्या जर का काही तोडगा निघाला नाही तर पुढचं नियोजन तुमचं कसं असणार आहे? काय जोपर्यंत पाटलांचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही इथं आमच्या पूर्ण तयारीनं इथं आलेलो आहोत। आणि तुम्ही तर बघतच आहात, आमचं इथं सध्या हे अशा प्रकारचं आमचं नियोजन चालू आहे, आणि हे असंच नियोजन चालू राहणार आहे पुढे। असंच नियोजन चालू राहणार आहे। 15 दिवसांचं त्यांनी शिदा इथे घेऊन आलेले, जेवण घेऊन आलेले आहेत। आता नेमकं बघूया उद्या जरांगे पाटील जेव्हा मुंबईमध्ये येतील तेव्हा काय निर्णय होतोय। अनिश बाबर, लोकमत, पनवेल, पळसपे।